माझ्या समाजाला जर इतका मोठा न्याय मिळणार असेल आणि मराठा समाजाचा एक प्रतिनिधी वाढत असेल तर सगळ्यात पहिल्यांदा मला आनंद होणार हे मी जाहीर सांगितलेलं. इलेक्शन मराठा समाजाला जर त्यांनी न्याय देत असतील, माझ्या भागातल्याच आता उत्तर कसब्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, माझ्या भागात बिजू प्रधाने हे आमच्याच भागात नगरसेवक आहेत, राहिला उत्तर कसब्यात आहेत. मला वाटतं सात्विक बडवे हे पण आमच्या भागात राहतात. त्याच्यामुळे अजून एक उमेदवारी माझ्या भागातच एक नगरसेवक वाढत असेल तर माझ्या प्रभागाच्या दृष्टिकोनात तर ते फायद्याचं असणार आहे. आणि ते कामं कुठं करणार? कामं केले तर ती विकास कामं माझ्याच भागात होतील, लोकांचेच नागरिकांचेच प्रश्न मार्गी लागणार आहेत. त्याच्यामुळे कोणताही मला त्यामध्ये तिरस्कार भाव नाही आहे. उलट मला आनंद होईल. मी तुम्हाला जाहीर सांगितलं की मी जाऊन सत्कार करेल. आणि मला माहित आहे पण देवेंद्र कोटे असं होऊ देणार नाहीत, कारण त्यांची सवय वारंवार लोकांना वापरण्याची आहे. आणि ही परिस्थिती तुम्हाला 20 तारखेला दिसेल. त्यांचं नाव येत असेल तर नाना काळेंचं नाव येत असेल तर स्वागत आहे. कारण खरं तर नाना काळेंना दिलं पाहिजे या मताचं मी याचं कारण आहे, नाना काळेंना भारतीय जनता पार्टीनं वापरलंय इलेक्शनला, त्यांना तोफला दिलंय. तर आता जेवढं जर त्यांना दिलं असेल तर भारतीय जनता पार्टीने नाना काळेंना स्वीकृत दिलं पाहिजे. आणि दिलं तर सगळ्यात पहिला सत्कार मी स्वतः जाऊन करेल. याचं कारण असं आहे, कारण ज्या वेळेस त्यांना माहित होतं अपयश दिसत असताना सुद्धा त्यांनी पक्षासाठी एवढी मोठी रिस्क घेऊन लढलेले आहेत. आणि जर ते लढत असतील तर त्यांना दिलं पाहिजे. आणि जर दिलं नाही तर त्याचा अर्थ असा होईल की हे फक्त कसं लोकांना राबवतात, वापरतात, ह्याचं परत एकदा उदाहरण कोटे परिवाराकडनं म्हणजे देवेंद्र कोटेकडनं लोकांना दिसून येईल की योग्य वेळी कसं माणसं वापरायचे असतील हे आमदार देवेंद्र कोटे परत एकदा या 20 तारखेला परत एकदा सांगतील.